आणि यावर्षीचा दसरा मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि पूर परिस्थितीमुळे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची खचलेली मनं त्या मनाला उभारी देण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी प्रेरणादायी असं मनोगत व्यक्त करणार आहेत। गुरुवारी महंत शिवाजी महाराज यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे। काय झालंय हाताला श्रीरामभाऊ सलाईन लावली ती काय? या ठिकाणी प्रकृती खालावलेली असताना देखील श्रीरामभाऊ या ठिकाणी आलेले आहेत। चर्चा झाली परवाच आपली तर दसरा मेळाव्याची संपूर्ण तयारी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहे। या ठिकाणी काही जर अडचण असेल तर जेसीबी सुद्धा सज्ज आहे। पोलीस प्रशासन सुद्धा आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तो देखील उपस्थित आहेत आणि नारायणगड दसरा मेळाव्याची अपडेट आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे। आणि आताची ब्रेकिंग बातमी की TV9चे पत्रकार आणि साम टीव्ही आणि मुंबई तकचे पत्रकार देखील इथं उपस्थित आहेत। सगळ्याच दसरा मेळाव्याची माहिती देण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे। नारायणगडावरती आले ते भक्त म्हणून त्या दोघांचंही मी स्वागत करतो एक टीव्हीचे प्रतिनिधी म्हणून। धन्यवाद साहेब। या ठिकाणी आपण बघतोय की हे स्टेज या ठिकाणी उभारलं जात आहे। काय सांगाल योगेशजी, कशी तयारी सुरू आहे? तर आता नारायणगडावरती जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी शेवटची जे काही कामं थोडीफार छोटी छोटी कामं राहिलीत ती कामं या ठिकाणी केली जात आहेत आणि प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे। तर मित्रांनो, प्रत्येक अपडेटसाठी आपलं पेज फॉलो करा, लाईक करा, जास्तीत जास्त पुढे पाठवायला विसरू नका। जय शिव।